नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे की आरोग्य विभाग भरती 2023 संदर्भात। तर बघा मित्रांनो, आरोग्य भरतीचं नवीन पत्र या ठिकाणी आलेलं आहे। अतिशय महत्त्वाचं पत्र आहे। पत्राच्याद्वारे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। तर बघा, आरोग्य विभागाचं नवीन पत्र आलेलं आहे। पत्राच्या सहाय्यानेच आपण या ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती ती पाहूया। तर बघा मित्रांनो, पत्रावर आपण आलेलो आहोत। ऑफिशियली तुमच्यासमोर पत्र ओपन झाले। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत काढण्यात आलेलं पत्र आहे। दिनांक आहे 2/4 म्हणजे 2 एप्रिल 2024 रोजी कालच आलेलं आहे। तर या ठिकाणी विषय काय, गट क व ड संवर्गातील उमेदवारांच्या प्रतीक्षा सूचीबाबत। तर बघा, गट क व गट ड मधील जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रतीक्षा सूचीबाबतचा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यासोबतच संदर्भ सुद्धा या ठिकाणी आहे। संपूर्ण मसुदा काय, आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क व गट ड पदभरतीच्या अनुषंगाने 60 संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक 30 नोव्हेंबर 2023 व दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आल्या आहेत। सदर ऑनलाईन परीक्षांच्या निकाला आधारे उमेदवारांची गुणवत्ता सूची व निवड सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कारवाई संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत असून समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे। त्या अनुषंगाने आता उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देणे, उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करणे व तदनुषंगिक कार्यवाही करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करून देण्यात येत आहे। तर बघा, ही खालीलप्रमाणे कार्यपद्धती त्या ठिकाणी असणार आहे। आता बघा, जे काही निवड झालेले उमेदवार आहेत त्या निवड झालेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यासंदर्भाची कारवाई झालेली आहे। पहिली फेरी पूर्ण झालेली आहे। त्यासोबतच आता प्रतीक्षा सूचीसुद्धा या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। म्हणजे जे काही उमेदवार आहेत त्या वेटिंगवरच्या उमेदवारांची त्या ठिकाणी प्रतीक्षा सूची तयार करण्यात येणार आहे। त्या अगोदर बघा, जे उमेदवार प्रतीक्षेच्या निवड सूचीतून त्या ठिकाणी गुणवत्तेनुसार निवड यादीमध्ये ज्यांचे नाव आलेलं आहे त्यांना पहिल्या फेरीमध्ये जर ते त्या ठिकाणी गैरहजर असल्यास तर त्यांना दुसरी संधी दिली जाईल। दुसऱ्या संधीतही ते गैरहजर असतील तर त्यांना तिसरी संधी दिली जाईल आणि तिसऱ्या संधीतही ते गैरहजर असतील तर त्यांना पोस्टाद्वारे त्या ठिकाणी त्यांची जी काही निवड आहे ती रद्द झाल्याबाबतचं त्यांना त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे। आणि त्यानंतर समुपदेशनाकरता तिन्ही संबंधित बोलवलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांचे अभिलेख तयार करण्यात यावे। तर जे उमेदवारांची त्या ठिकाणी निवड रद्द झालेली असेल त्यांचे अभिलेख तयार करण्यात यावे, या संदर्भाचे मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्यात आले। त्यासोबतच उमेदवारांची प्रतीक्षा सूची शैक्षणिक अर्हता व अन्य कारणास्तव प्राप्त निवेदनाच्या तक्रारींच्या अनुषंगाने ग्रीव्हन्स रेड्रेसल सेल सुद्धा स्थापन करण्यात आलं होतं। त्या संदर्भाचं पत्र मी तुम्हाला दाखवलं होतं। त्यानंतर बघा, तिन्ही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच नोकरीस असलेले, नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणांमुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागेवर त्याच जात प्रवर्गातील व आडव्या समांतर आरक्षण विचारात घेऊन TCS यांनी सादर केलेल्या सामायिक गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार गुणानुक्रमे वरच्या स्थानावर असलेल्या उमेदवारांची संबंधित नियुक्ती प्राधिकारी यथास्थिती उपसंचालक, परिमंडळ किंवा कार्यक्रम प्रमुख यांच्या स्तरावर समिती गठन करून या समितीकडून संवर्गनिहाय व प्रवर्गनिहाय प्रतीक्षा सूची तयार करण्यात यावी। तर बघा, वेटिंग लिस्ट या ठिकाणी आता तयार करण्यात येणार आहे। जे उमेदवार आहेत, ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं होतं, सिलेक्शन झाल्यानंतर ज्या उमेदवारांना वाटत असेल की ते वेटिंगमध्ये आहेत त्या उमेदवारांनी या ठिकाणी कमेंट करून लिहायचं आहे येस। तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही वेटिंगवर आहे तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये वेटिंग लिहायचं आहे। कारण मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही वेटिंगवर असू शकतात, कारण बघा, वेटिंग लिस्ट या ठिकाणी आता तयार केली जाणार आहे। आरोग्य विभागाची निवड सूची तयार झाली होती परंतु वेटिंग लिस्ट नव्हती, आता वेटिंग लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्या उमेदवारांना त्या ठिकाणी समुपदेशनाकरता बोलवलं जाणार आहे। आता अशा पद्धतीचे हे पत्र या ठिकाणी होतं। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, प्रतीक्षा सूची पडताळणी अंती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी। सदर प्रतीक्षा सूची प्रसिद्ध केल्यापासून 1 वर्षाच्या कालावधीकरता ती वैध राहील। तीनही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच नोकरीत असलेले, नियुक्तीस नकार दिलेले, इतर कारणांमुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारास डाकदेय पत्राने पाठवण्यात आल्यापासून 1 महिन्याच्या आत प्रवर्गनिहाय प्रतीक्षा सूचीतील उमेदवारास समुपदेशनाकरता बोलवण्यात यावे। तर बघा, जे निवड झालेले उमेदवार आहेत ते जर हजर झाले नाही तर 1 महिन्याच्या आत प्रतीक्षा सूचीतील म्हणजेच वेटिंगवरल्या उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। तर अशा पद्धतीची जी काही कारवाई ती कारवाई करण्यासंदर्भाचं हे परिपत्रक या ठिकाणी होतं। पाहू शकता, सही सुद्धा आहे आणि अतिशय महत्त्वाचं पत्र होतं। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुढील एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।